भजे नमः पार्वती शिव हर 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 महादेव। सांब सदा शिव 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 शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 ओम शिवोम सच्चिदानंद ओम शिवोम सच्चिदानंद ओम शिवोम सच्चिदानंद ओम गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। महाराज की शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि स्वामी महाराज की महाराज की जय। त्रैलोक्य संपन्नाल्लेख समल्लेखनवित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगम् तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। मन्मथ माऊली सुक्षेत्राधिपती वेदरुद्र हनुमान मंदिराचा पावन परिसरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सुखा सोहळा सुखाच्या मंत्राप्रमाणे ते यात्रा संपल्याबरोबर तदनंतर एक आनंदाचा सोहळा यात्रा पाहण्यासाठी आपल्याला अजनी आढळतो। या अंतर्गत अनेक भाविक भक्त रामेश्वर आणि विश्वनाथ बोलल्याप्रमाणे या गावामध्ये दिवाळीला दिवा कमी लागतात, परंतु गुरुमाऊलीच्या आगमनामध्ये जास्त दिवा अवतीभोवती तर लागणारच आहे। मी या गल्लीमध्ये तर येत नाही, पण इथे उभी लागले इथं कोण पाहणार आहे त्यांना माहित आहे। माऊली सोबत शंभो महादेव सर्वत्र पाहत आहे म्हणून सर्वत्र दीप प्रज्वलन किती आनंदाचा सोहळा आहे। आज बिदरला होतो मी, शिवनगर मध्ये माझं पूजन होतं सकाळीच। भक्तांनी आमंत्रण दिले, सकाळी त्यांच्या कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत आम्हाला जायचं होतं। आणि आजकाल आम्ही विश्वास करतो फोनवर, माणसावर विश्वास कमी, परंतु
फोनावरती विश्वास आपला जास्त. कसं मी सकाळी त्यांच्या कॉन्टॅक्ट होतील असा विचार करून आम्ही निघालो. सकाळी सकाळी तो बोलला, आप्पा विसरू नका या, आम्ही वाट पाहतो. तर त्यांचा स्विच ऑफ झाला फोन. आम्ही गेलो गल्लीमध्ये. हुडकाव कसं, गल्लीमध्ये घर हुडकणं कसं, ते मोठं आता काय आर्मीसारखं असेल तर कोणाला तर म्हणता येते, तिथं शहरमध्ये कोणाला म्हणावं. आपल्या पोराला म्हटलं मी हुडकून काढतो घर, मी हुडकून काढलो. कसं काढलं सर? मी ज्ञानी नाही, मला पुढचं काही कळत नाही, तरी सुद्धा आम्ही हुडकून काढलो. त्या गल्लीत गेल्यानंतर कळालं त्यांच्या समोर रांगोळी घातलेले, फुलं घातलेले, दिवा लावलेले. बघितलं म्हणलं हेच घर आहे. बघितलं म्हणलं आप्पा कसं, तू जाऊन तर विचारून ये कोणता महाराज येणार का विचारून ये पहिले. आम्ही डायरेक्ट गेलो तर कसं होईल असं. परवा इथे गेलं, नरसीचं लग्न होतं. नरसीचं लग्न होतं, मला वाटलं नरसीमध्येच लग्न आहे. आम्ही गेलो शिवकृपा मंगल कार्यालयामध्ये. तर जाऊन पाहतो फोटो वेगळा दिसायला. आत गेलो तर कसं होईल गडबड. मी विचार गेलो, नाव आडनाव वेगळं आहे, फोटो वेगळा आहे. अजून त्याला फोन केलं त्या तलाठी साहेबला, साहेब तुमचं लग्नाचं कुठं आहे व्यवस्था? कंधापूर्तीला आहे महाराज. आम्ही गेलो नरसीला. तर तदनंतर 4 वाजता आम्ही तिथं जाऊन त्या लेकराला दर्शन घेऊन त्याला आशीर्वाद दिले. तर तसं कधी कधी कन्फ्युज होतो. पहिल्या तिथं जाऊन विचारून ये, जाऊन विचार काय कार्यक्रम आहे, काम आहे, हो काय काय कार्यक्रम नाही, महाराज येणार आहे. कुठले? तमलूरचे. हा आता आलं बघा. तसं अनेक गाव आम्हाला आढळतात आमच्या जीवनामध्ये, परंतु अजनीला आल्यावर वाटते आज तमलूरचा महाराज येणार. त्याच्यावरून यात दीप प्रज्वलन केल्यामुळं एकमेव माऊली या ठिकाणी आपल्या आस्थाला ध्यान देणारे, भक्तीला ध्यान देणारे अशा प्रकारच्या सद्भावना बाळगून आमच्या इतकं अंतःकरणपूर्वक या ठिकाणी आमचा तुम्ही स्वागत करता. आणि किती लांबून आला तरीही खरं म्हणजे मला बोलता येते की नाही असं वाटलं होतं. माझा आवाज बसले, तुम्हाला बघितले की आवाज बी खुललं. किती समाधानकारक सद्भक्त आहात तुम्ही. परवा बामणीला मी गेलो. बरेचसे गावाला आम्ही जातो, परंतु या ठिकाणी आल्यानंतर एक प्रकारचे वेगळा आनंद का वाटते मलाच कळत नाही. लक्षात आलं. तर तसा प्रेम सविता दीदी त्यांच्या जीवनामध्ये आपला सेवा त्यांनी केलेली आहे. तेवढंच नाही, अजनीमध्ये गुरुमाऊली अमर राहावं हे भावना बाळगले. तर एक सद्भक्ताला पकडून मठाचा वास्तव्य या ठिकाणी केलं. म्हणजे अजनीमध्ये सुद्धा तमलूर महाराजांचे शाखा मठ आहे हे लक्षात यावं म्हणून. यामुळं गुरुमाऊली धावून यावं. तसा पाहिला असला तर 21 मठ आहे मला, आणि ते कुठं कुठं आहे ते बी कधी कधी मी विसरून जातो. लक्षात आलं. त्यामध्ये तुमचा एक 22वा मठ आहे अजनीमध्ये. तर सांगायचं तात्पर्य, एवढं प्रेम का केले त्यांनी गुरुमाऊलीच्या प्रती, एवढा श्रद्धा का बाळगले, त्यांच्या प्रती आमचं का निष्ठ एवढं राहिले तुम्हाला सांगतो. आज ते लेकरू बोलल्यामुळे मला आठवण आले. त्यांच्या जीवनपर्यंत मी त्यांच्या घरी जातो, अजून बी चालू आहे. तर माती गळायचं, खापराचं घर, आणि पडदा बांधून मला खाली पूजेला बसवायचं. कारण माझ्या थालीमध्ये काही
मातीचा खडा पडू नो, माऊलीला त्रास होईल म्हणून वरी पडदा बांधायचं, वर उभा टाकलं की थक्क दिशे लागायचं, एवढं खाली. या परिवारामध्ये कोणी मला असा विचार केला नाही, परंतु त्या माताजी कधीच म्हटलं नाही आप्पा मला एक घर होणे की तुमच्या आशीर्वादानं, म्हणून कधीच ते शब्द काढला नाही. किती महान असं, मला छत्र होऊ दे आप्पा, मला आश्रय मिळू दे, माझ्या लेकराचं लग्न होऊ दे, नोकरी लागू दे, कधीच विचार केलेले. परंतु बरेचसे लोकांना पकडून आणले माझं जवळ, ह्याचा बघा त्याचा बघा त्याचा बघा त्याचा बघा. आणि महाराजाला भेटायचं असलं तर सविता दिदीला पकडले की महाराज छान बोलतात म्हणून त्याला घेऊन येत होते. लोकांच्या भला करण्याकरता त्यांच्या आयुष्य त्याच्यामध्ये ओतल्यामुळं मी स्वतःच्या आईचं सुद्धा मातीला गेलेले नाही, परंतु हे आईचा पार्थिव शरीराला येऊन मला भेटावं लागलं. कारण काय, कारण शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा, भाव शुद्ध असल्यामुळं या ठिकाणी त्यांच्या कृपा आशीर्वादामुळं आज त्यांच्या सेवेचे फळ म्हणून छत्र बी झाले, छाया बी झाले, तेवढंच नाही जोडी बी लागले, तेवढंच नाही ओढी बी लागले, गोडी बी लाभले. लवकरात लवकर त्यांच्या पोटी कोण यावं, आई यावं, सविता देवी. कारण प्रत्येक संसारात व्यक्ती हेच विचार करतो, बहिरंगाचा सुविधा अपेक्षा प्रत्येक व्यक्तीला असते. तर अशा प्रकारचे सेवेमध्ये तत्पर असलेले त्यांच्या आठवण आल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. तर एक एक व्यक्तीचा वेगळं 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 रूप रंग आम्हाला दिसत राहत. येता येता आम्ही लवकर आलो तुमच्या घरी. माधवरावचा विचार होता लवकर आला असला तर पूजा पाठ करून तिकडे गेला असला तर आम्हाला कार्यक्रम थोडा लांबविता येते, परंतु वाटामध्ये पकडणारे लोक जास्त आहे. बिदरहून रावणगाव, रावणगाव ते उदगीर, उदगीर ते मुकराबाद, मुकराबाद ते देगलूर, देगलूरचा 6 वाजता लग्न होतं. मी म्हटलं 6 वाजता येत नाही, तुमच्यापेक्षा महत्वाचा गाव म्हणजे मला अजनी आहे, पहिला मला तिथं जावं. म्हणून 4 वाजता ते लेकराला बोलून येऊन त्याला आशीर्वाद देऊन निघून सिद्धेश्वर मंगल कार्यक्रम. तर कारण इथं आम्हाला वेळ द्यायचा. लग्नामध्ये एवढं समाधान वाटतं, आज ते दोघांना वाटत असेल नवरा बायकोला, परंतु बघणाऱ्याला एवढं समाधान वाटते का मला सांगा. आता किती तुम्ही शांत बसून आहात, किती छान तुम्ही ऐकू लागलात. एवढा गोडी तिथं लागू शकते का? काय केलं असेल खायला, काय केलं असेल, काय ठेवलं असेल, कसं असेल, नवरी कसं असेल, नवरा कसं, सगळं ध्यान विचित्र 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 राहते. परंतु या सत्संगामध्ये किती शांती समाधान. म्हणून तर वेळ झाले, परंतु वेळेवर पोहोचलो. आणि पोहोचायच्या अगोदर एक दृश्य मी पाहिलं, फार आनंद वाटला. महेश दादा इकडे या समोर, सरपंच आहे का इथे? तर येऊन मी पाहिलं दृश्य, थोडा 2 गोष्टी बोलण्याचा संधी मला त्यांना मिळाले. तर आले का? डबल सत्कार करतो, टाळी वाजवतो.
तुम्हाला संशय येत असेल डबल सत्कार का केले महाराज? एवढं लोकांनी आहोत, आमचा सत्कार न करता सरपंच आमचा का सत्कार केले नाही? दादाचं एकमेव कारण आहे, त्यांच्या गोष्टी मी ऐकलो. मी राजकारण करणार नाही, जे व्यवस्था करतात त्यांच्या आम्ही व्यवस्था करतो, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही धावा घेतो. कारण मी विचारलं हे काय चालले तुमच्या भानगडी? काय नाही अप्पा, महिना दीड महिना राहिले सत्ता यायचं अगोदर मी छत घालावा म्हणून मी तळमळ चालू आहे. बघा, कोणी बायकोसाठी तळमळ करतात, कोणी लेकरासाठी तळमळ करतात, कोणी घरासाठी तळमळ करतात, कोणी व्यवहारासाठी तळमळ करतात, परंतु आपल्या भक्तांना त्रास होऊ नये, त्यांचा परेशानी होऊ नये, वारा लागू नये, अशा प्रकारच्या सेवा. म्हटलं पहिला फंड कसा केला? फंड येत राहते जात राहते, परंतु सामने साहेबांनी आम्हाला थोडा मदत केली, उर्वरित काहीतरी होईल असं म्हणून हिंमत करू लागलो आपण. तर या प्रकारे अनेक भाविकांचा विचार करून मी म्हटलं बरं झालं लग्नाला 20-25 हजार रुपये लावा म्हणलो मी. त्याला नाही, गोर गरीब त्याला जागा नसतो काय नसतो, परंतु गोरगरिबांचा या ठिकाणी मदत होते. श्रीमंत लोक कसेही देत राहतात, परंतु गोरगरीब कुठं जावावं त्यांच्यासाठी या ठिकाणी आम्हाला सेवा करायची. तर अशा प्रकारचा सेवाभाव बाळगणाऱ्यांच्या संख्या फार कमी असतात. त्याप्रमाणे आपले सविता देवी त्यांनी गेल्यानंतर घराचा व्यवस्था बी झाले, लग्न बी झाले आणि बाकीचं व्यवस्था होऊ लागलं. या प्रसंगी सांगायचं म्हणजे ज्या वेळेस सकाम भावना बाळगून आम्ही सेवा करतो त्याला तेवढंच मिळतं. निष्काम भावनानं सेवा ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस अनंत पट्टीचा व्यवस्था देव करतो. त्याकरता या ठिकाणी अनेक भाविक तुम्ही जमलेले आहात. त्या अंतर्गत सांगायचं म्हणजे आपल्या आयुष्य लक्षात घ्या, आपला आयुष्य शाश्वत नाही, शरीर शाश्वत नाही आणि असंच राहतो म्हणून गॅरंटी नाही. डोळं तसंच राहतेत म्हणून गॅरंटी नाही, कान तसंच राहतेत म्हणून गॅरंटी नाही, रंग तसंच राहतेत म्हणून गॅरंटी नाही, गाला असंच फुगूनच राहते म्हणून गॅरंटी नाही. गालाला सुरकुटे पडणार म्हणजे पडणार, डोळं मंद होणार म्हणजे होणार, चष्मा लागणार म्हणजे लागणार. तुम्हाला बघून म्हणून गेलो मी, सगळ्याला एक दिवस चष्मा लागणार आहे, सगळ्याचा कान मंद होणार आहे, सगळ्याचा दात पडणार आहे. पडणार गेलं तर त्यांना मरून जाणारच आहे. दात पडल्याच्या अगोदरच मरणारे काही लोक आहेत. काही दात गेल्यावर जाणार आहे सगळे नाही. आज सकाळी पासून मी पाहतो 7-8 केस झाले माझ्याकडं. आपण 30 उमर होतो, शेतात जात होतं, तिथंच पडून गेलो. जवान होत, डोळा गेला नाही, कान गेला नाही, नाक गेला नाही, दात गेला नाही, तरी सुद्धा तो गेला. आणि काही लोक हे सगळं गेल्यावर जाणार आहे. काही लोक सुरकुट्या पडल्यावर, गुडघ्यावर हात ठेवून उठल्यावर किंवा दुसऱ्याचा आधी झाल्यावर, काही काही लोक 7-7 महिना 8-8 महिना नाही. इथं बामणी म्हणून गाव आहे, हे बामणी नव्हतं, ते मुकरंबाच्या बाजूला एक बामणी गाव, तिथं
नवरा 12 वर्ष बाजावर पडलेले बायकोचा सेवा केला नवरा. मी धन्य हो. मी म्हटलं आला होता आपण काही करावं, तुम्ही आशीर्वाद द्यावं. मी पुरा तंगून गेलो बघा. माझ्याकडून शक्य नाही. मी त्याचा गळा तर दाबू शकत नाही, त्याला मारू शकत नाही. काही करा, त्याला मोक्ष मिळवा आप्पा असं म्हणून घळ घळ रडत होता. आणि बामणीला जाऊन पाहिलं, त्याला आंघोळ घालणं, त्याला साफसूफ करणं. बाजावर पडून 12 वर्ष त्याला आशीर्वाद भेटलं. लवकरात लवकर त्यांना मोक्ष मिळाले, ते गोष्ट वेगळी. तसं दुसऱ्याच्या अधीन होणं म्हणजे किती कठीण आहे विचार करा. परंतु जाता जाता लहान मध्ये जाऊ दे, म्हातारा झाल्यावर जाऊ दे, बुद्धा झाल्यावर जाऊ दे, सगळा अवयव गेल्यावर जाऊ दे, परंतु जाता जाता मात्र रडत मात्र जाऊ नये. कोण रडत जात नाही? कोण रडत जात नाही? रडत जाणारे माणूस म्हणजे पापी माणूस रडत जातो. माझ्या आयुष्यात मी काही करू शकला नाही, ना दान करू शकलो, ना धर्म करू शकलो, ना सेवा करू शकलो, ना परोपकार करू शकलो. आता मी मरू कसं? मेल्यानंतर माझं काय हाल होईल ही भीती त्याला वाटते. धर्मात्माला कधी भीती वाटणार नाही. मी भक्कम सेवा केलेली आहे, गेलं तर मी हरकत नाही. मरणवे महानव. लक्षात आलं का? पुण्याचा गाठोडा बांधून जाणाऱ्या व्यक्तीला काही भीती वाटत नाही, कारण गटोडा सोबत आहे. यात्रा करणाऱ्या लोकांच्या सोबत पैशाचा गटोडा किंवा खायचा गटोडा असला तरी भीती कशाला? खायला काही नाही म्हणून. त्याप्रमाणे अशा प्रकारच्या माताजी दीदी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा गाठोडा बांधून कधी न विचार करणारे माय रथोत्सव करतो आप्पा, माझं काही गॅरंटी नाही म्हणून सांगितले. मी असं का बोलतेस? मी रथ देणार नाही म्हटलं. नाही रथोत्सव करायचंय, माझं काही गॅरंटी म्हणून मला म्हटलं. परंतु या ठिकाणी रथोत्सव करून उत्साहाने आनंदाने कधी मरू कधी मरू, कधी देहाते विसरू, अशा प्रकारच्या भावना बाळगल्यामुळं मृत्यूला न भिणारे व्यक्ती कधी पुण्याचा गटोडा असेल. तर मनुष्य जीवनात आल्यानंतर कुठल्याही प्राणी दान धर्म पूजा पाठ जप तप कुठल्याही प्राणी करत नाही. माय प्रवचन ऐकण्यासाठी तुमचं कुत्र आला नाही, डुकर आला नाही, गाढवा आला नाही, बैल आला नाही, कोणती आला नाही. इथं मोकळा सोडलं तरी येऊन बघत बसत येते काही तर शेताला पळून जाईल खायला, परंतु कशा नाही. परंतु इथे येऊन कोण बसले? माणसच बसले. कुठल्याही प्राणी आला नाही, ना पक्षी आले ना पशु आले. परंतु मनुष्य व्यक्तीलाच दान करता येते, पूजा करता येते, जप करता येते. म्हणून मनुष्याला काय सांगितलं? तुम्हाला गटोडा बांधून घ्यायचा असेल या जन्मातच बांधता येते. म्हणून त्या कर्मामध्ये आपण केलेले कर्मामध्ये केलेले मिळालेले फळामध्ये 10 रुपये तुमचं कमाई झालं तर 1 रुपये दान करावं. 100 रुपये तुमचं कमाई झालं तर दिवसात 10 रुपये देवासाठी बाजूला ठेवा. 1 लाख एखादी तुमचं कमाई होत असेल तर 10,000 रुपये बाजूला ठेवा. आप्पा तेवढं देणं आमच्याकडून होत नाही, कसं करावं? तेवढं देणं होत नाही, कसं करावं?
10% होत नसलं तर 5%, 5% होत नसलं तर 2%, 2% होत नसलं तर 1%. प्रवचन ऐकून एक माणसाला फार खुशी वाटलं, उभा टाकला प्रवचन ऐकून. महाराजजी महाराजजी काय बेटा, तुम्हाला एक गोष्ट विचारायचं मला. ये तर पुढे. काय? माझ्यासाठी देवाला सांगा 1,00,000 रुपये इन्कम तुला हो दे म्हणून प्रार्थना करा, त्याच्यातला 10,000 रुपये मी देतो ना. महाराजाला वाटलं ठीक आहे, एवढं तर मनामध्ये आले. ठीक आहे बापू, तुला 1,00,000 रुपये इन्कम होण्यासारखं मी देवाला प्रार्थना करतो. ठीक आहे, मला अजून एक काम करा. मध्ये त्या देवाला 1,00,000 रुपये देण्यापेक्षा 10,000 रुपये कमी द्या म्हणा आणि 10,000 रुपये धरून घेऊन 90,000 रुपये द्या. म्हटलं असं का? असं का म्हटलं तर मला दिलेली सवय नाही. माझ्याजवळ पैसा आला ना, मी देऊ शकत नाही वापिस. त्यासाठी वापिस देणं बी नको, आता त्याचा परेशानी बी नको. असे काही लोक भोपत राहतात. लक्षात आलं का? म्हणजे काही लोकाला द्यायचं सवयच नसते. आले की संपला तो तिकडच, 1 रुपये सोडू वाटत नाही. त्याप्रमाणे महाराज म्हटले, तुझा हाताना दान केलं तरच तुला पुण्य लागते, आणि तिकडं तर तिकडी कटून आला असला तर देव कशाला तुला देते? लक्षात आलं का? देव देऊ शकत नाही. त्याप्रमाणे तुझं दान तुझ्या हातानच करावं लागतं, तुझं पूजा तुझ्या हातानच करावं लागतं, आणि तुझं जेवण तुलाच करावं लागतं, तुझं पाणी तूच पिवावं लागतं. दुसऱ्यांनी पाणी पिलं तुझं पोट भरत नाही, दुसऱ्यांनी जेवण केलं तुझं पोट भरत नाही, दुसऱ्यांनी दान केलं तुला पुण्य लागत नाही. नवरा केलेले बायकोला बी येणार, बायको केलेले नवऱ्याला बी येणार. कधी कधी लपून देणारे जर असेल बाया आम्हाला, महाराज आमच्या घरच्याला सांगू नका. काय हो काय झालं? नाही ते दानच करू देत नाही हो, काय सांगावं. म्हणून थोडं थोडं तर मीठ मिरचू मध्ये थोडं थोडं बाजूला काढून मी तुम्हाला तेवढं. लक्षात आलं का? इथं वन्हाळीमध्ये एक आजीमाई, आजीमाई 10-15 वर्षापूर्वीच्या गोष्ट बोलतो. आजीमाई एक अंगठी घातली मला 15 वर्षापूर्वी. माय तुला अंगावर कपडा नाही तेवढं भारीचं, मला अंगठी कशाला घालायला? महाराजजी मी जवळजवळ 20 वर्ष जमा करून मी हे वस्तू तयार केलो. आता तुम्ही ठुकरं दिल्या तर मला समाधान होत नाही. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही चोरून दान करा म्हणून मी म्हणत नाही, परंतु त्यांनी तुमचा पतिदेव त्याला तुम्हाला सहारा देत नसेल, थोडासा का होईना परंतु तुम्हाला करावाच लागतो. तसा सविता मला दिला नाही, तुम्ही तसा विचार करून लक्षात. त्यांच्या जवळ जर राहत नव्हतं त्यांनी मला काय देत होते, तरी सुद्धा म्हणायचं झगडा करायचा. आम्हाला छत नसलं तर काय होणार आहे, आप्पाला भरून द्या, झगडा करून द्यायचा. तर अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये जे पुण्य काम करतो, कुठं आंधळे आहेत, लंगडे आहेत, खुळे आहेत, ते कधी वाया जात नाही हे लक्षात घ्या. माझ्या सोबत कोणी आला असेल 2-3 वर्षापूर्वी पदयात्रेमध्ये 2 डॉक्टर आले होते कडखेडला सेवा करण्यासाठी. सतीपती, एक श्रुती डॉक्टर MD आणि त्यांचे पतिदेव दोघं बी आले होते. तर तुम्हा सगळ्यांना सेवा केले, सगळ्यांना गोळी दिले. मी त्यांना परिचय करून गेलो तर ते 2 गोष्टी बोलली. मी डॉक्टर होण्याचा एकमेव कारण आहे आमच्या हे गुरुमाऊली म्हटले. कारण मला फीस भरण्यासाठी पैसा नव्हता. त्या काळामध्ये 1,40,000 रुपये
गुरुमावली खट्ट दिशी काढून दिल्यामुळं मी आज एमडी डॉक्टर आहे म्हणे. मी कधी विचार केला ते की नाही की असं कसं करून ते डॉक्टर होत होती का. अशा प्रसंगामध्ये आम्हाला कोणाला मदत करायचं असलं तर त्या प्रकारे ते मोका बघून त्याला मदत करा. लक्षात आलं. अशा प्रकारच्या एक संधी या ठिकाणी साधून प्रतिवर्ष आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतात. 4 गोष्टी तुम्हाला ऐकायला लावतात. तेवढंच नाही, डोक्याचा प्रसाद आणि पोटाचा प्रसाद दोन्ही व्यवस्था त्या परिवारांनी या ठिकाणी करत आहे. अनेक भक्त त्यांना मदत सुद्धा करत आहे. तर लवकरात लवकर महेश पाटलांच्या कामाला सुद्धा यशस्वी प्राप्ती हो आणि सत्य येणार आहे. येणारा जो काळामध्ये सत्ताचं व्यवस्था त्या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांचं सदिच्छा आहे आणि कंटिन्यू उभा राहू त्या ठिकाणी त्यांनी सेवा करत आहे. असंच सेवेचे भाव निरंतर त्यांच्या जीवनात असो आणि इथं आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भक्तांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर यशस्वी गुरुमाऊलीचे कृपा आशीर्वाद निरंतर तुम्हाला लाभो. तरी सुद्धा माझं वाणी बाहेर पडलं कसं तरी मला वाटलं होतं मी प्रवचन करतो की नाही करतो की नाही असं वाटलं होतं. तरी सुद्धा काही शब्द तुम्ही ऐकून घेतलात. असंच साय बहु एकमेका बजू कैलासा नायका एकमेकाशी प्रेमळ मनाने बरेचसे ठिकाणी मी पाहतो बहिणी भावावरती केस करू लागले प्रॉपर्टीसाठी. परंतु आपल्या विश्वनाथजी सगळ्या गोष्टीसाठी रडणारे लोक मी पाहिलं. प्रॉपर्टीसाठी रडणारे, पैशासाठी रडणारे, व्यवहारासाठी रडणारे. परंतु विश्वनाथ 4-5 बहिणी आहेत, 5 एकीच आहेत. 5 बहिणीसाठी डोळ्यात अश्रू काढणारा एकमेव व्यक्ती म्हणला तर विश्वनाथ. सगळ्याला तेवढंच प्रेम करणारे आहेत. तर या विश्वनाथांना सुद्धा हे प्रेम निरंतर माऊली त्यांना कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबवी नम पार्वती हर हर महादेव.